नेत्रताई पवारांना आहे. आता पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणारी एक बातमी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडेंना पोलिसांनी अटक केलेली, पण तो गुन्हा विकास लवांडे यांनी केलेलाच नव्हता. तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून ही अटक झाली. पुणे पोलिसांनी काल त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. मात्र आज पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नजरचुकीने हा प्रकार घडल्याचं मान्य केलं. विकास लवांडेंना पोलिसांनी मग पोलीस कोठडी देण्याची मागणी मग कोर्टाने फेटाळली. लवांडेंना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली, त्यामुळे त्यांचा जामिनासाठीचा अर्ज करण्याचा मार्ग हा खुला झाला. या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतो. हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही. ही आमची मोठी लढाई आहे. मतभेद राजकीय असतील किंवा वैचारिक असतील हे एका सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे. पण आम्ही काहीतरी वेगळं मानतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील तर आमचा खून झाला तरी चालेल, पण आम्हाला जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, तो आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती लढाई लढत राहणार. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना भेटल्यानं चर्चांना हवा मिळाली. ठाकरेंच्या काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट